नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या प्रत्येकाच्या आत एक अदृश्य घड्याळ आहे? हो, एक असं घड्याळ जे आपल्या आरोग्याचा अक्षरशः प्रत्येक ठोका नियंत्रित करतं. मग हे घड्याळ नक्की आहे तरी काय? आणि ते आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतं? चला तर मग आज हेच रहस्य उलगडून पाहूया. बघा ना, आपल्यापैकी काही जण अगदी पहाटे उठतात एकदम फ्रेश, तर काहींना रात्री उशिरापर्यंत जागल्याशिवाय चैनच पडत नाही. आपण याला सहजपणे सवय किंवा स्वभाव म्हणून टाकतो. पण खरंच हे इतकं सोपं आहे की यामागे काहीतरी खोलवरचं विज्ञान दडलंय? तर उत्तर आहे नाही. ही फक्त आपली आवड-निवड नाहीये. खरं तर आपल्या शरीरात अगदी याच क्षणी एक प्रचंड शक्तिशाली जैविक कार्यक्रम चालू आहे, जो हे सगळं ठरवतो. याच कार्यक्रमाला म्हणतात सर्कॅडियन रिदम. हा शब्द लॅटिनमधून आलाय. सर्का म्हणजे सुमारे आणि डीएम म्हणजे दिवस. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराचं स्वतःचं एक नैसर्गिक 24 तासांचं घड्याळ आहे, जे हजारो वर्षांपासून पृथ्वीच्या फिरण्यासोबत जुळवून घेत आलेलं आहे. पण हे आपलं आतलं घड्याळ, ज्याला आपण मास्टर क्लॉक म्हणू शकतो, ते नक्की चालतं कसं? चला आता त्यामागचं विज्ञान समजून घेऊया. आपल्या मेंदूच्या अगदी मध्यभागी एक छोटासा भाग असतो, त्याचं नाव आहे सुप्राकायझमॅटिक न्यूक्लियस किंवा थोडक्यात SCN. आता हा फक्त 20,000 न्यूरॉनचा एक छोटासा समूह आहे, पण तो आपल्या शरीराच्या संपूर्ण ऑर्केस्ट्राचा मास्टर कंडक्टर आहे. शरीरातलं प्रत्येक काम योग्य वेळी सुरू करण्याचा आणि थांबवण्याचा आदेश हाच देतो. आणि हे सगळं कशामुळे घडतं तर एका सोप्या प्रकाश अंधार चक्रामुळे. जसं तुम्ही इथे बघू शकता, आपले डोळे, मेंदूमधला SCN आणि आपले हॉर्मोन्स यांच्यात एक कमालीचा ताळमेळ असतो. आणि हाच ताळमेळ आपल्या झोप जागेपणाच्या चक्राला कंट्रोल करतो. म्हणजे बघा, दिवसा जेव्हा प्रकाश आपल्या डोळ्यांमधून आत जातो तेव्हा तो थेट SCNला जाग करतो. हा सक्रिय झालेला SCN लगेचच मेलाटोनिन नावाच्या झोपेच्या हार्मोनचं उत्पादन थांबवण्याचा सिग्नल देतो. आणि म्हणूनच आपण दिवसा एकदम ताजेतवाने आणि जागे असतो. आणि याच्या अगदी उलट, जेव्हा अंधार होतो, प्रकाशाचा सिग्नल बंद होतो, तेव्हा SCN शांत होतो. यामुळे पिनियल ग्रंथीला मेलाटोनिन तयार करायची मोकळीक मिळते आणि मग आपल्याला हळूहळू झोप यायला लागते. आहे की नाही हे एक अद्भुत चक्र? पण आजच्या जगात काय होतंय, जिथे रात्रीसुद्धा दिवसासारखाच उजेड असतो, अशा वेळी आपल्या या नैसर्गिक घड्याळाचं काय होत असेल? जेव्हा हे घड्याळ बिघडायला लागतं तेव्हा काय होतं? याला सगळ्यात मोठा अडथळा ठरते ती आपली आधुनिक जीवनशैली. रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्हीचा तो निळा प्रकाश, जेवणाच्या काही भलत्याच वेळा, शिफ्टमधलं काम आणि सततचा ताण, या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या नैसर्गिक लयीला पार गोंधळात टाकतात आणि शरीराचं घड्याळच बिघडून टाकतात. आणि जेव्हा ही लय बिघडते ना, तेव्हा त्याचे परिणाम फक्त थोड्याशा थकव्यापुरते नसतात. झोपेच्या समस्या तर आहेतच, पण त्यासोबत पचनाच्या तक्रारी, मेटाबॉलिझमवर परिणाम आणि अगदी आपल्या मूडवरही त्याचा गंभीर परिणाम होतो. म्हणजे आपलं संपूर्ण आरोग्यच धोक्यात येतं. मग यावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि गंमत म्हणजे तो उपाय आजच्या आधुनिक विज्ञानात नाही, तर हजारो वर्षे जुन्या आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानात दडलेला आहे. आयुर्वेदाचा एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे, जे ब्रह्मांडी तेच पिंडी. याचा एकदम सरळ अर्थ असा की आपलं हे शरीर म्हणजे या विश्वाचीच एक छोटी प्रतिकृती आहे. जसे निसर्गात बदल होतात, जशी निसर्गाची एक लय आहे, तशीच आपल्या शरीराचीही एक लय आहे. आयुर्वेदानुसार दिवसभरात 3 वेगवेगळ्या ऊर्जा म्हणजे वात, पित्त आणि कफ यांचा प्रभाव असतो. आता इथे बघा, सकाळी 6 ते 10 हा कफ ऊर्जेचा काळ आहे. ही ऊर्जा जड आणि मंद असते, म्हणून आपल्याला सकाळी थोडं जड वाटतं, आळस येतो. पण सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान पित्त ऊर्जा वाढते, जी उष्ण आणि सक्रिय असते. म्हणूनच आपली पचनशक्ती यावेळी सर्वात जास्त प्रभावी असते आणि असा हा ऊर्जेचा प्रवाह दिवसभर बदलत राहतो. ह्याच ऊर्जेच्या प्रवाहाबरोबर आपलं आयुष्य जुळवून घेण्यासाठी आयुर्वेदात दिनचर्या सांगितली आहे. ही फक्त एक रुटीन नाहीये, तर निसर्गाच्या घड्याळाशी ताळमेळ साधून जगण्याची एक सुंदर कला आहे. यामध्ये सूर्योदयापूर्वी उठायला सांगितले आहे, जे आजचं विज्ञान सांगतं की कॉर्टिसॉल अवेकनिंग रिस्पॉन्सला चालना देतं, म्हणजे आपल्याला जाग करणारं हॉर्मोन तयार होतं. त्यानंतर शरीरशुद्धी आणि व्यायामामुळे शरीरात सेरोटोनिन वाढतं, ज्यामुळे दिवसभर छान उत्साह टिकतो.
आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसातलं सर्वात मोठं जेवण दुपारी करायला सांगितलंय, कारण तेव्हा आपली पचनशक्ती सर्वात जास्त असते. जशी दिवसासाठी दिनचर्या आहे तशीच रात्रीसाठी रात्रीचर्यासुद्धा तितकीच महत्वाची आहे. संध्याकाळ झाली की दिवसाची धावपळ कमी करायची, जेवण हलकं आणि वेळेवर करायचं, झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी ध्यान किंवा एखादं हलकं योगासन करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्री 10च्या आत झोपायचं, कारण तेव्हाच आपलं शरीर स्वतःला दुरुस्त करायचं काम सुरू करतं आणि आपल्याला खरी विश्रांती मिळते. आणि हे साम्य फक्त दिनक्रमापुरतं मर्यादित नाहीये, तर आहाराबद्दलही तेच आहे. आजचं विज्ञान सांगतं की चांगल्या झोपेसाठी ट्रिप्टोफॅनयुक्त पदार्थ खा. आयुर्वेद त्याला मांसरस किंवा क्षीर म्हणतो. दोन्ही सांगतात की रात्री गरम दूध प्यायल्याने शांत झोप लागते. म्हणजे बघा, शब्द वेगळे असले तरी त्या मागचं ज्ञान आणि कारण एकच आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, की आजचं विज्ञान आणि आपलं प्राचीन ज्ञान दोन्ही एकाच दिशेने बोट दाखवत आहेत. तर मग आपली बिघडलेली लय पुन्हा कशी मिळवायची? खूप सोपं आहे. सकाळी थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसा. झोपण्याची आणि उठण्याची एक वेळ पक्की ठरवा. जेवण वेळेवर करा आणि त्यातही दुपारचं जेवण पोटभर करा. आणि हो, झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल आणि टीव्हीला स्वतःपासून दूर ठेवा. हे छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. आणि शेवटची एक प्रश्न, या धावपळीच्या कधीही न थांबणाऱ्या जगात आपल्या शरीराच्या या नैसर्गिक घड्याळाचा सन्मान करण्यासाठी आज आपण स्वतःसाठी कोणतं एक लहानसं पाऊल उचलू शकतो, यावर नक्की विचार करा.